हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅथमॅटिकल मेथड्सचं पुढचं लेक्चर बघणार आहे. ओके, बट मागच्या लेक्चर मी जे ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स घेतलं होतं त्याच्यामध्ये कुणीच कमेंट केलेली नाही. ओके, सो प्लीज कमेंट करा जर तुम्हाला समजलं असेल तर, और नसं समजलं तर तिथं टाका. जर तुम्हाला समजलं नाही तर तिथं टाका, सर आय डिडंट अंडरस्टँड. ॲटलिस्ट मला हे तर कळलं तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे. समजलं तर प्रत्येकाने कमेंट करण्याचा प्रयत्न करा. ओके, आज आपण पुढचं बघणार आहे. एक सिंपल टॉपिक बघणार आहे छोटासा. आत्ता आपण बघितले की वेक्टर्स आपण कसे लिहितो. सपोज ए इज इक्वल टू 2i प्लस 3j प्लस 4k अशा फॉर्ममध्ये लिहितो वेक्टर्स. बरोबर, वेक्टर्स ह्या फॉर्ममध्ये लिहितो. बट आपल्याला हे पण माहिती आहे की वेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. काय आहे? वेक्टर क्वांटिटी. काय आहे? वेक्टर क्वांटिटी. बट ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो आहे की आपल्याला कधी कधी इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन देतात, अशा फॉर्ममध्ये देत नाहीत. आता सपोज मी लिहिलं वेलॉसिटी ऑफ अ कार इज 6 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. ओके, 6 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. अँड परत त्याच्यानंतर 10 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ असं दिलं. तर मी म्हटलं मला टोटल वेलॉसिटी ॲड करून सांगा. तर तुम्हाला हे डायरेक्ट ॲड करता येत नाही. का? सपोज तुमच्याकडे एक किलो साखर आहे. ओके, आणि तुमच्या भावाकडे 2 किलो साखर आहे. तुम्ही डायरेक्ट ॲड करू शकता. तुमचं होल टोटल तुमच्या दोघांकडे किती आहे? 3 किलो साखर आहे. बरोबर. पण वेक्टर्स आपण 6 + 10 डायरेक्टली नाही करू शकत. 16 मीटर पर सेकंड डायरेक्टली नाही म्हणू शकत. हेच डिफरन्स आहे वेक्टर्स आणि स्केलर्समध्ये. काय? वेक्टर्स आणि स्केलर्समध्ये. समजलं? तर वेक्टर्स आपण डायरेक्टली ॲड करू शकत नाही. ह्याला आपल्याला वेक्टर अल्जेब्रा लागत असतो. सो आपण ह्याला काही वेगळ्या प्रकारे ॲड करतो. तर फर्स्ट पार्ट आहे त्याचा पॅरलेलोग्रॅम लॉ. कोणता? पॅरलेलोग्रॅम लॉ. कोणता लॉ? पॅरलेलोग्रॅम लॉ. बरं, ह्या लॉ काय सांगतो आपल्याला? आपण काय करतो ह्या लॉमध्ये? आपण वेक्टर्स इन ग्राफिकल प्रेझेंटेशन करतो. काय करतो? ग्राफिकल. काय करतो? ग्राफिकल प्रेझेंटेशन. फॉर एक्झाम्पल मी काय लिहिलेलं आहे? फर्स्ट काय लिहिलं आहे? 6 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट. तर मी काय करणार आहे? इथून स्टार्ट करणार. इथून 6 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट घेणार. ओके, त्याच्यानंतर माझी गाडी काय झाली? 10 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. काय झालं? 10 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. असं आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करतो. काय करतो? 6 मीटर पर सेकंड टुवर्ड्स ईस्ट म्हणजे हे ईस्ट डायरेक्शन. ॲरो काय सांगतो? आपल्या डायरेक्शन. आणि हे मॅग्निट्यूड. ओके, आता इथून काय झालं? 10 मीटर पर सेकंड टुवर्ड्स नॉर्थ. तर ॲरो काय सांगणार आहे आपलं? आता आपण जर बघितलं तर हे आपलं ईस्ट असतं, हे आपलं नॉर्थ असतं, हे आपलं वेस्ट असतं आणि हे आपलं साऊथ असतं. काय असतं? साऊथ असतं. तर अशा प्रकारे जर आपण मॅग्निट्यूड करू शकतो. बट आता ह्याचं हेड ह्याच बाजूला पाहिजे, टेल ह्याच बाजूला पाहिजे, ह्याचं आपल्याला काही अंदाज नाही. त्यासाठी पॅरलेलोग्रॅम काय सांगतो? आणि हे तुम्हाला काय काढायला लागेल? ह्या दोन्ही ह्याच्यामधलं जर तुम्ही हे काढला, वेक्टरचं लेंथ काढला, तर तुम्हाला काय भेटेल? ह्याचं आन्सर भेटेल. बट हे डायरेक्टली काढता येत नाही. काय? हे डायरेक्टली काढता येत नाही. त्यासाठी एक फॉर्म्युला आहे. काय आहे? फॉर्म्युला आहे. काय सांगतो? और फॉर्म्युला म्हटलं एक थेरम आहे, एक वे आहे, एक रस्ता आहे आपल्याकडं. तो कसा काढायचा सांगतो. फर्स्ट स्टेप काय? जॉईन टू वेक्टर्स फ्रॉम टेल टू टेल. काय? जॉईन टू वेक्टर्स फ्रॉम टेल टू टेल ॲज टू ॲडजेसंट साइड ऑफ पॅरलोग्रॅम.
काय कसे करायचे, दोन वेक्टर्स आहेत त्यांना कसं करायचं आहे, टेल टू टेल. म्हणजे सपोज आपला एक 6 मीटर पर सेकंडचा हा एक वेक्टर, ह्याचं हे काय असतं टेल, हे काय असतं हेड. हे आपले वेक्टर्स काय असतात, रेज असतात बरोबर, रेज असतात. बरं रेजमध्ये एक टेल असतं, एक हेड असतं. बरं मराठी मीडियमचे जे आहेत ते नीट लक्षात द्या, कारण मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात मला माहिती नाही, बट ह्याला हे काय आपलं रे आहे, रे ह्याला आपण काय म्हणतो टेल, ह्याला म्हणतो हेड. ओके, हे आपलं टेल आणि हे आपलं हेड. दुसरा वेक्टर कोणता आहे आपला, दुसरा वेक्टर आहे 10 मीटर पर सेकंडचा. कोणता आहे, 10 मीटर पर सेकंडचा. तर आपल्याला जॉईन कसं करायचं आहे, टेल टू टेल. म्हणजे ह्याची इथून एक टेल येणार, काय येणार, इथून एक टेल येणार, हा 10 मीटर पर सेकंडचा, आणि ह्याचा हेड इथं. ओके, तर हे फर्स्ट स्टेप झाली. आता सेकंड स्टेप काय सांगते, कंप्लीट इमॅजिनरी पॅरोग्राम. काय, कंप्लीट इमॅजिनरी पॅरोग्राम म्हणजे काय, आता तुम्हाला दोन ॲडजेसंट साईड भेटलेले आहेत. काय, दोन ॲडजेसंट साईड भेटले, अजून दोन पाहिजे. महिला इमॅजिनरी पॅरोग्राम काढा. पॅरोग्राम असा असतो आपला बरोबर, 10वीपर्यंत तुम्ही शिकलाय, तर इमॅजिनरी काढायचं आहे. ओके, आणि ह्याचं जे डायग्नोल असतं हे झालं सेकंड स्टेप. थर्ड स्टेप काय, आपल्याला रिझल्टंट काढायचं, म्हणजे ह्याचं उत्तर काढायचं. रिझल्टंट काय असणार, त्याला आपण रिझल्टंट म्हणतो. काय म्हणतो, रिझल्टंट म्हणजे उत्तर. रिझल्ट म्हणजे काय, उत्तर बरोबर. रिझल्टंट काय असणार आहे, डायग्नोल, डायग्नोल ऑफ पॅरोग्राम फ्रॉम कॉमन पॉईंट, फ्रॉम कॉमन पॉईंट. बरं, डायग्नोल कुठून पाहिजे, कॉमन पॉईंटपासून. डायग्नोल ह्याचे बघा, हा एक डायग्नोल बनतो आणि हा एक डायग्नोल बनतो बरोबर. बट आपल्याला कोणता पाहिजे, फ्रॉम कॉमन पॉईंट, ज्याचा ह्या दोन वेक्टर्सचा जो कॉमन पॉईंट आहे ना तिथून. तर इथून एक डायग्नोल जो क्रिएट होतो, हा असतो आपला रिझल्टंट, हा असतो आपला रिझल्टंट. आणि ह्याचं उत्तर कसं लिहितात, आता तुम्हाला काय पाहिजे उत्तर, तर त्याचा फॉर्म्युला काय, रिझल्टंटचा फॉर्म्युला काय सांगतो, आर इज, त्याला आपण आर स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणणार, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. काय असतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. बरं, ए म्हणजे काय झालं फर्स्ट वेक्टर, बी म्हणजे सेकंड वेक्टर, आणि कॉस थिटा. थिटा काय असतो, अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. काय, अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. थिटा काय असतो, अँगल बिटवीन द टू वेक्टर्स. आता मी सांगताना काय सांगितलं, तर तो पहिला ईस्टला गेला बरोबर, त्यानंतर नॉर्थला गेला बरोबर. तर ह्यांच्यामधला अँगल किती झालेला आहे, टोटल 90 डिग्री झालेला आहे. किती झालेला आहे, टोटल 90 डिग्री. तर माझं आर रिझल्टंट स्क्वेअर किती असणार आहे बघा. फर्स्ट काय, 6 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर प्लस 6 इंटू ए बी आहे ना, 2ab सॉरी 2ab आहे, तर 2 इंटू 6 इंटू 10 इंटू कॉस ऑफ 90 डिग्री. काय, कॉस ऑफ 90 डिग्री. 6 स्क्वेअर 36 प्लस 10 स्क्वेअर 100 प्लस 2 इंटू 6 इंटू 10 कॉस 90 किती आहे, 0. तर ही टोटल किती होतं, 0 होतं. तर काय होतं 136. किती होतं, आर स्क्वेअर इज इक्वल टू 136. देफो आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 136. काय येतं, अंडर रूट ऑफ 136. हे झालं आपलं रिझल्टंट. म्हणजे हे जे व्हॅल्यू असते ना, हे डायग्नोलची व्हॅल्यू, ही झाली आपली रिझल्टंट व्हॅल्यू. काय झाली, रिझल्टंट व्हॅल्यू. तर ह्याला जर तुम्ही उत्तर काढलं तर ह्याचं किती येईल, हे 11 पॉईंट समथिंग येईल. आर इज इक्वल टू 11.8 समथिंग येईल. ओके, मीटर पर सेकंड, 11.8 मीटर पर सेकंड अशी काहीतरी व्हॅल्यू आहे. तर मी आता तुम्हाला लॉ समजला असेल की काय. आता आपण काय करायचं आहे की ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकून, हा जो फॉर्म्युला आहे ना, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला इक्वेशन्स पुटअप करायचे आहेत आणि सम सॉल्व करायचं आहे. तर मी तुम्हाला 2 सम देतो, त्याचे मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. तर फर्स्ट आहे, मी एची व्हॅल्यू देतो तुम्हाला 7. ओके,
आणि बीची व्हॅल्यू देतो 9. ओके. आणि थीटाची व्हॅल्यू देतो 30 डिग्री. ओके. त्याच्यानंतर सेकंड एची व्हॅल्यू देतो 10, बीची व्हॅल्यू पण 10 आणि थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. तर ह्या दोघांचं ह्या फॉर्म्युलामध्ये टाकायचं आणि सम सॉल्व करून मला सांगायचं. फॉर्म्युला मी परत इथं लिहितो बघा. r² इज इक्वल टू a² प्लस b² प्लस 2ab कॉस थीटा. हा आपला फॉर्म्युला आहे. ओके. तर हे सगळं सॉल्व करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. ओके. बाय.